नमस्कार, मी कोमल. तर आज मी बनवणार आहे तूर डाळीचा डाळ कांदा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर डाळ कांदा बनवण्यासाठी इथं मी तूर डाळ तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर डाळसुद्धा छान अशी भिजलेली आहे. हे बघा, अगदी लगेच तुटते आहे, म्हणजे व्यवस्थित डाळ भिजलेली आहे. तर मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते दाखवते. कांदा घेतलेला आहे मी कट करून, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. चला तर मग आता आपण डाळ कांदा कसा बनवायचा ते बघूया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होतीये तोपर्यंत मी या डाळ कांद्यामध्ये जे पाणी टाकलं होतं ते एक्स्ट्राचं सगळं पाणी काढून घेणार आहे. कढई गरम झालेली आहे, तर मी कढईमध्ये तेल टाकून घेते. हा जो डाळ कांदा आहे तो मुलांना टिफिनला वगैरे जरी अशा पद्धतीने डाळ कांदा बनवून दिला किंवा आपण घरी जरी खाण्यासाठी असंच बनवला तर चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा हा डाळ कांदा जो आहे तो खूप छान लागतो खायला. मला भातासोबत सुद्धा खायला खूप आवडतो डाळ कांदा. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी तेलामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, म्हणजे फोडणी छान बसते कोणत्या पण भाजीला. तर हे बघा, आता मी जिरं टाकून घेते. कढीपत्ता टाकून कांदा टाकून घेणार आहे मी सुरुवातीला. कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि जो लसूण घेतला आहे तो लसूण सुद्धा मी टाकणार आहे, म्हणजे कांद्यासोबतच लसूण सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये भाजला जाईल. तर कांदा भरपूर घ्यायचा, म्हणजे डाळ कांद्यामध्ये जर समजा कांदा भरपूर असला तर डाळ कांदा आणखीनच छान लागतो खाण्यासाठी. नेहमी पातळ अशी भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा डाळ कांदा बनवायला काहीच हरकत नाही. कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा भाजलेला आहे. तर मी आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा भरपूर टाकायचा डाळ कांद्याला, म्हणजे थोडीशी आंबट अशी टेस्ट जर आली ना डाळ कांद्याला तर खायला सुद्धा डाळ कांदा खूप छान लागतो. टोमॅटो मऊ होईपर्यंत मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. गॅस थोडासा बारीक करते. सुरुवातीला हळद टाकलेली आहे मी. थोडासा गरम मसाला टाकते. धनेपूड टाकते थोडी. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे मी याच्यामध्ये. तर 2 चमचे टाकते मी, कारण की डाळ कांदा थोडासा तिखट असला की खायला छान लागतो. तर सगळे सुके मसाले आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. 1-2 मिनटं हे मसाले टाकल्यानंतर असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे.
2 मिनिटे मी हे सगळे मसाले वगैरे टोमॅटो आणि कांद्यामध्ये परतून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे मसाले जे आपण मसाले आणि टोमॅटो वगैरे जे टाकलेलं आहे ते शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते. म्हणजे काय होतं, डाळ कांदा खूप जास्त कोरडा म्हणजे सुक्का असा होत नाही आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. म्हणजे हा मसाला जो आहे तो बाजूने असं तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेणार आहे सुरुवातीला. तर मीठ मी नंतर टाकणार आहे, म्हणजे जेव्हा आपण डाळ टाकतोय त्यानंतर, म्हणजे आपल्याला अंदाज समजतो मिठाचा. तर ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेते सुरुवातीला. झाकण ठेवते आणि एक 2-3 मिनिटे मी हा मसाला शिजवून घेते. तर हे बघा, मसाला सुद्धा छान असा शिजलेला आहे, बाजूने तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता ही जी आपण डाळ भिजवून घेतलेली आहे तुरीची, ती टाकून घेणार आहे मी. तर डाळ हातानेच काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी वगैरे याच्यामध्ये जाणार नाही. डाळ टाकून घेतलेली आहे, तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5-6 मिनिटे मी ही डाळ कांदा जे बनवलेला आहे आपण ते शिजवून घेणार आहे. पाणी वगैरे काही टाकणार नाही मी. वाफेवरतीच हा डाळ कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आणि एक 5 ते 6 मिनिटं हा डाळ कांदा व्यवस्थित शिजवून घेते. तर हे बघा, तयार आहे गरमागरम तूर डाळीचा डाळ कांदा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा डाळ कांदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.